काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक त्या लढणार असून आजच त्यांनी जयपूरमध्ये अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल उद्या दिला जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल वाचतील, त्यामुळे शिवसेनेच्या निकालानंतर आता राष्ट्रवादीच्या निकालाकडेही लक्ष लागलं आहे। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील शरद पवारांची याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये गेलेली आहे। याचिका दाखल करताना कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे याचिका डिफेक्ट लिस्टमध्ये टाकल्याचं कोर्टानं म्हटलं। 90 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास याचिका कोर्टाकडून फेटाळली जाणार आहे। महाराष्ट्र विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना कोणाचा व्हीप लागू करायचा याबाबत माहिती मागवण्यात आली आहे। विधिमंडळासमोर एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून नोंद आहे। राऊतांकडून अशोक चव्हाणांचा उल्लेख रावण असा करण्यात आलाय। नांदेडची जागा जिंकण्यासाठी भाजपला अशोक चव्हाणांना घ्यावं लागलं असे अनेक छोटे मोठे रावण घेऊन निवडणुका जिंकण्याची वेळ भाजपवर आली असून काळानं त्यांच्यावर घेतलेला सूड आहे अशी टीका राऊतांनी केली। चव्हाणला घ्यावं लागतं। मोदींचा चेहरा एवढा तेजस्वी प्रखर आहे ना, विष्णूच्या अवतार। अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमवला, तो उघड होऊ नये यासाठी म्हणून ते भाजपमध्ये गेले असा आरोप माजी खासदार सुभाष वानखडे यांनी केलाय। चव्हाण त्यांच्या वडिलांच्या काळापासून काँग्रेसमध्ये होते, मग असं काय झालं की त्यांना काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यावी लागली असा सवालही वानखडेंनी उपस्थित केला आहे। हातकणंगलेच्या खासदारांनी काय केलं असा सवाल अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी विचारलाय। शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यावर आवाडे यांनी निशाणा साधला। भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा, लोक हळूच म्हणतायत याला बदला असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलंय। जरांगेंच्या उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली होती। अखेर मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आलं। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केलेल्या विनंतीनंतर जरांगेंनी उपचार करून घ्यायला होकार दिलेला आहे। मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज असून त्यांनी काळजी घ्यावी असं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। सरकारनं अधिसूचना जारी केली असून 17 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत। जी अधिसूचना निघाली ती त्यांच्या मागणीनुसारच निघाल्याचंही तायवाडे म्हणाले। आपला जीव गेला तर महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठ्यांना फसवतायत, मराठ्यांना फसवणाऱ्यांचा हिशेब होणार असं सांगतानाच मराठ्यांच्या विरोधात भुजबळांना अजित पवारांचं बळ असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला। नारायण राणेंची जरांगेंवर घणाघाती टीका पाहायला मिळाली। पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणणाऱ्या जरांगेंनी मोदी येतील तेव्हा जागेवरून हलून दाखवावं असं आव्हान राणेंनी दिलं। तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल, आपली औकात ओळखावी आणि अंथरुणाला पडून राहावं, नाटकं करावीत असं देखील नारायण राणेंनी म्हटलंय। मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढावी। लोकसभेच्या माध्यमातून गरीब मराठ्यांचा प्रश्न सुटू शकतो, त्यांनी कुठल्याही पक्षातून लढू नये असा सल्ला वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। अहमदनगर शहरात बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। व्यावसायिकांनी बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत, त्यासोबतच कर्जत, जामखेड, पाथर्डी या ठिकाणी देखील बंद पाळण्यात आला। महाराष्ट्र बंदला जालन्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। संपूर्ण बाजारपेठ बंद आहे। सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत आज महाराष्ट्र बंदची हाक दिली। जालन्यामध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला आहे। बीडमध्ये सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्यात येतोय। सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झालेत, त्यामुळे शहरात सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळाला। नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं, त्यानुसार जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला। लातूर जिल्ह्यात मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं। त्या पार्श्वभूमीवर शहरात घोषणाबाजी करत सरकारनं जरांगेंचं उपोषण तातडीनं सोडवण्याची मागणी केली। तसंच समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे। जरांगे पाटील यांच्या समर्थनात सोलापूर बंदची हाक देण्यात आली। मराठा समाजाकडून कोंडी गावामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। गावात सकाळपासून सर्व दुकानं बंद आहेत, तर केवळ दूध आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत। हिंगोलीमध्ये जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात आला। सेनगाव, औंढा, वसमत, जवळा बाजारामध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। तसंच पांगरा शिंदे इथं मराठा बांधवांनी रॅली काढली। अनेक ठिकाणी मराठा बांधवांनी एकत्र येत जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला। नाशिकमध्ये मराठा समाजाकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। सगळेश्वऱ्यांच्या अध्यादेशाच्या कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी गेल्या 5 दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत खालावल्यामुळे तातडीनं सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंचं उपोषण सोडवण्याची मागणी यावेळेस केली आहे।
नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र बंद हाकेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपले व्यवसाय बंद ठेवल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मराठा आरक्षण अध्यादेशाचं शासनानं कायद्यामध्ये रूपांतर करावं अशी आग्रही मागणी यावेळेस करण्यात आली. मनमाडसह नांदगावमध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आला. मनमाडच्या नांदगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. बंदमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. तर बाईक रॅली काढून बंदचं आवाहन करण्यात आलं. यावेळेस मराठा आरक्षण अध्यादेशाचे कायद्यामध्ये रूपांतर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. नाशिकच्या सावकी विठेवाडी परिसरातील सकल मराठा समाजाच्या गिरणा नदीपात्रामध्ये 101 दिवे अर्पण करून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यात आला. सरकारनं तातडीनं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे एसीबीच्या विरोधात कोर्टात जाणार आहेत. एसीबीकडून चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याविरोधात हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही साळवींनी म्हटलंय. तसंच कितीही त्रास दिला तरी रत्नागिरी सिंधुदुर्गातून आमच्याच उमेदवाराचा विजय होईल. विनायक राऊत हे लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक करतील असा विश्वास राजन साळवींनी व्यक्त केला आहे. चंद्रपुरात इकोप्रो संस्थेनं यंदाही व्हॅलेंटाईन डे निमित्त वीर शहांच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली. राणी हिराईनं राजा वीर शहांच्या प्रेमाच्या स्मरणार्थ रेखीव भव्य वास्तू केली होती. 18व्या शतकातील ही समाधी आजही अतूट प्रेमाची साक्ष देते आहे.